अर्थात यायला अधिकाराची काहीच नाही. आता समजा तुम्हाला एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये जायचं बरं का, श्रीमंताच्या लग्नामध्ये जायचंय तुम्हाला आणि तुम्हाला पत्रिका आली नाही, तर तिथं मात्र 10 वेळा विचार करा की पत्रिका मला नाही आली आणि मी तिथं जाऊ का नको. 10 वेळा विचार करा. पण ह्या अशा कार्यक्रमामध्ये श्रीराम महाराजांनी ह्या कार्यक्रमाची पत्रिका आम्हाला दिलेली नाही. समजा एखादा चुकून राहिलाय की मला हे पण म्हणले नाहीत, पण तिथं तालाचा आवाज आला, तिथं एकही क्षण न दवरता तुम्ही तिथं गेलं पाहिजे. म्हणून वेळोवेळी काय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते, आणि मी काय द्यावे त्यांचे व्हावे उत्तर. आता मग प्रश्न पडतो आपल्याला, संतांकडे जायचे तेच माझा उद्धार करणार आहेत. कारण आपल्याला मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत बरं का. मल नावाचा दोष स्वतःच आपण साधना करून घालावायचा असतो, स्वतःच बरं का. मल नावाचा, विक्षेप नावाचा दोष सुद्धा आपल्याला स्वतःच घालवायचा असतो. कशी विक्षेप नावाचा दोष कसा घालवायचा असतो की आपल्याला कुणाला काहीतरी द्यायचंय आणि त्यांच्याकडून आपल्याला यावं अशी अपेक्षा नाही ठेवायची. तो विक्षेप नावाचा दोष देतो. आपल्या तर संक्रांतीला कसा असतंय, महिलांना सांगते मी, संक्रांतीला कसं असतं, जर तुझ्याकडे ही मला मोठी वस्तू दिली तरच मी तिला मोठी वस्तू देणार, नाही तर मग चाळणी आहेच, आणायचं ना आपल्याकडे ठरलेलं. आणि हळदी कुंकाला आपण फक्त निष्ठ ठेवतो, हीच एक प्रथा आलेली आहे. टाइम नुसार, कलियुगानुसार, समजा कोणाला टाइम नाही, सर्व्हिस वाले आहेत आपल्या काही सारख्या बिझनेस करणाऱ्या बायका ज्या सर्व्हिस करतात, त्याच्यामुळे ते लावलेले आहे की लिस्ट करून सगळ्या बोलवायच्या. पण काही जणींचं कसं असतं, लिस्ट करून फक्त श्रीमंताच्याच बायका बोलवायच्या, असतं की नाही, फक्त श्रीमंताच्या बायका बोलवायच्या आणि त्यांनाच. आता लग्न आहे एखादं मोठे, आपण खूप मोठ्या थाटामाटात लग्न ठेवलेले आहे आणि पत्रिका, एखादा गरीब आपला मित्र आहे, सुदामा सारखा, कृष्ण सुदामा सारखा, समजा त्या सुदामा सारखा मित्र आहे आणि खूप थाटामाटात लग्न होईल आहे. आमच्या मुलाकडची ना मंडळी खूप मोठी भेटलेली आहे, ते ना आम्हाला विमानाचा खर्च द्यायला बरं का, यायला विमानाचा खर्च द्यायला. मग आता विमानाचा खर्च द्यायला म्हणल्यावर ह्या सुदामा सारख्या मित्राला विमानात बसवायची लाज वाटते ना, वाटतेच ना, मग त्याला कशाला न्यायचंय. म्हणजे असे भेद भाव हे कोणापाशी, आपल्यापाशी. संत तिथं भेदभाव करत नाही.